यामध्ये एका स्तरावर जो भ्रष्टाचार यापूर्वी होत होता त्याच्याकरता अन्य आणखी आपल्या वरिष्ठांना सुद्धा ही संधी प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी शालार्थ प्रणालीसाठी म्हणून एक वरचा स्तर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला. धन्यवाद सभापती महोदय. अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्ताने 1,08,000 शाळा, 8 लाख शिक्षक आणि 2,11,00,000 विद्यार्थ्यांच्या संदर्भातील जे काही अडचणीचे विषय आहेत, त्रासदायक विषय आहेत त्या संदर्भात आणि जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात मी बोलण्याकरता या ठिकाणी उभा आहे. 2012 मध्ये जो कायदा शासनाने आणला त्यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळांना परवानगी देताना जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रस्ताव शिफारशीसह पुढे पाठवताना फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते. संस्था चालकांना त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाला त्यांना उद्युक्त केलं जातं. मराठी बंद करण्याचा हा कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित शाळाच्या मार्फतीने या ठिकाणी सुरू आहे. त्याकरता माझी या संदर्भात राज्य शासनाला सूचना आहे की बृहत आराखड्याशिवाय कोणतीही इंग्रजी माध्यमाची शाळा यापुढे मंजूर केल्या जाऊ नये आणि LOAची जी पद्धती आहे, LOA आपण समजू शकतो की सुरुवातीला राज्य शासन आतापर्यंत नवीन शाळेला परवानगी देत असताना फक्त परवानगीचं एक पत्र दिल्यानंतर फक्त टेक्निकल बाबी तपासण्याकरता डिपार्टमेंटची मान्यता लागत होती. आता गव्हर्नमेंटनं LOA नावाचा एक वेगळा प्रकार काढला आहे आणि त्याच्यामध्ये संस्थांची फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते. त्यामुळे पहिल्यांदा जे काही LOI दिलेलं असतं ते LOI दिल्यानंतर मात्र त्या शाळेची परवानगी दिल्या गेली असं समजून त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याकरता संस्थेला त्या ठिकाणी परवानगी देणं आवश्यक आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देताना फार मोठ्या प्रमाणामध्ये विलंब होतो आणि त्यामध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी भराभर मान्यता दिल्या जातात. यामध्ये एका स्तरावर जो भ्रष्टाचार यापूर्वी होत होता त्याच्याकरता अन्य आणखी आपल्या वरिष्ठांना सुद्धा ही संधी प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी शालार्थ प्रणालीसाठी म्हणून एक वरचा स्तर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. डेप्युटी डायरेक्टरने मान्यता दिली असेल तर मग जॉईंट डायरेक्टरने त्या बाबतीत शालार्थ प्रणालीमध्ये नाव अंतर्भूत करण्याकरता परवानगी द्यावी अशा प्रकारची सुविधा केलेली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असेल तर ती मान्यता पुन्हा आणखी तपासून आणखी उपसंचालकांनी त्याला शालार्थ प्रणालीमध्ये द्यावं अशा प्रकारची जी सुविधा केलेली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला ते निमित्त झालेलं आहे. म्हणून 2 स्तरावर ही जी मान्यता आणि शालार्थ देण्याची जी पद्धती आहे ती ताबडतोब बंद करावी आणि एकालाच फक्त ही परवानगी म्हणजे मान्यता ज्याने दिलेली आहे त्यानेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव अंतर्भूत करण्याचा त्यांना अधिकार द्यावा अशा प्रकारची सूचना या निमित्ताने मी शासनाला करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाने 2012 त्याच्या आधी 2000 मध्ये सुद्धा GR काढून असं कॅम्पमध्ये फक्त अप्रूव्हल द्यावं. मान्यता जी द्यायची आहे ती शिबिर घेऊन द्यावी, ट्रान्सपरंट पद्धतीने द्यावी. सगळ्या संस्थांना, शाळांना एका ठिकाणी बोलवावं आणि तिथे ऑन द स्पॉट त्याच दिवशी सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय द्यावा आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मान्यता एका दिवसामध्ये ज्या दिवशी प्रस्ताव सादर होईल त्याच दिवशी द्याव्यात. अशा प्रकारचे GR काढल्यानंतर सुद्धा त्याचा अवलंब केला जात नाही आणि म्हणून कॅम्प होतात पण ते कॅम्प म्हणजे कलेक्शन कॅम्प होतात परंतु त्यामध्ये निर्णय होत नाही. त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. इंग्रजीचं अतिक्रमण झाल्यामुळे आणि कर्मचाऱ्याच्या संच मान्यतेमध्ये त्याच्या सूत्रामध्ये बदल झालेला असल्यामुळे प्रादेशिक भाषा ज्या आहेत मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल या भाषेतील विद्यार्थी संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि त्यामुळे आता पाच मिनिटं लाड साहेबांनी 5 मिनिटं विरोधी तुम्ही मला आता असं नाही बोला ना, मुद्देसूद बोला. आणि आपण घंटी वाजवली की मी डिस्टर्ब होतो. फर्स्ट वॉर्निंग आहे नाही पण आता हे मुद्दे हे सगळे भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. तर त्यामुळे
प्रादेशिक भाषेचे जेवढ्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाली आणि त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त होतात. सरप्लस करत असताना या संदर्भात जो नियम आहे तो नियम पाळला जात नाही आणि त्याच्यामुळे अपीलमध्ये नियम क्रमांक 12 प्रमाणे जर ते अपीलमध्ये आले तर ते अपील आयुक्तांना काही प्रमाणामध्ये या बाबतीत भ्रष्टाचार होतो आणि म्हणून बेकायदेशीरपणे जे काही समायोजन आहे आणि त्याच्यानंतर जसं मुंबईमध्ये घडलं, बेकायदेशीरपणे समायोजन केलं तर केलं, परंतु या समस्त शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतनही थांबवलेलं आहे. ही जी काही क्रिया झालेली आहे म्हणजे राज्य शासनाचा GR आहे, MEPSचा रूल आहे, ॲक्ट आहे, त्याचं सगळं उल्लंघन करून शिक्षकांचं समायोजित होणाऱ्या शिक्षकांचं जोपर्यंत ते समायोजित प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत जे वेतन थांबवलं गेलेलं आहे ती अत्यंत बेकायदेशीर अशा प्रकारची कृती त्या ठिकाणी घडलेली आहे. RTच्या ॲक्टमध्ये कुठेही 3 वर्षाच्या नंतर पुनर्मान्यता घ्यावी अशा प्रकारची सोय नाही, अशा प्रकारची तरतूद नाही, कायद्यातही नाही आणि नियमावलीमध्ये पण नाही. असं असताना सुद्धा दर 3 वर्षाने मान्यता घेण्याकरता संस्थांना हे संबंधित अधिकाऱ्याकडे जावं लागतं आणि त्यामध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब हा मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून ही संचमान्यता जी आहे त्याच्या बाबतीत ही जी मान्यता आहे, RTची जी मान्यता आहे त्यामध्ये पुनर्मान्यता जी कायद्यामध्ये नाही, कायद्याच्या पुस्तकात नाही, 2009च्या मध्ये नाही, 2011च्या नियमावलीमध्ये नाही, त्यामुळे तिचा आग्रह धरला जाऊ नये. धर्मादाय आयुक्ताच्या पातळीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते. चेंज रिपोर्ट तयार होतात, ते चेंज रिपोर्ट्स आयुक्तांकडे पाठवल्या जातात, पण त्याला 2-2 वर्षापर्यंत मान्यता मिळत नाही आणि त्यामुळे संस्था वादग्रस्त, कोणीतरी एक तक्रार देऊन टाकतंय आणि संस्था वादग्रस्त आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलं जातं आणि त्यामुळे डिपार्टमेंटच्या वतीने कोणताही प्रस्ताव जुन्या संस्थेनं जर पाठवला तर तो ॲक्सेप्ट होत नाही. त्यामुळे या कायद्यामध्ये हा कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्यात यावा आणि हा बदल असा असावा की 90 दिवसामध्ये जर मान्यता नाही दिल्या गेली, 90 दिवसामध्ये मान्यता जर दिल्या गेली नाही तर डीम टू बी अप्रूव्ड अशा प्रकारचं त्यामध्ये बदल करण्यात यावा. शाळांचे शुल्क निर्धारण समिती आहे, त्या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत आणि कर्मचारी नसल्यामुळे त्या ठिकाणी बैठका होत नाहीत आणि शुल्क निर्धारणाच्या संदर्भातला कोणताही निर्णय होत नाही, म्हणून त्या ठिकाणी कर्मचारी देणं आवश्यक आहे. हिंदीच्या संदर्भात जी सक्ती आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कने 3ऱ्या वर्गाच्या नंतर त्रिसूत्री धोरण भाषेचं हे अंगीकारावं असं म्हटलेलं आहे. आपल्या राज्याचं जे SCF आहे, ज्याला स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क म्हणतात, त्याच्यामध्ये 6व्या इयत्तेपासून हे त्रिभाषा सूत्र लागू करावं अशा प्रकारचे हे दोन्ही ठिकाणचे हे तरतुदी जे आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून पहिलीपासून जे सक्तीच्या संदर्भात म्हटलं जातं ते थांबवण्याची आवश्यकता आहे. वेतन निश्चितीच्या स्तरावर सुद्धा प्रचंड मनस्ताप शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. 2 प्रसंगी खास करून ह्या प्रकारची वेतन निश्चिती करावी लागते. एक तर पदोन्नतीच्या वेळेला आणि त्यानंतर वरिष्ठ बोलतोय आणि प्रस्तावामध्ये फक्त 3 मुद्दे राहिले. शिक्षणाचा कुठेही उल्लेख नाहीये. नाही आहे, भ्रष्टाचाराचा विषय आहे ना साहेब. भ्रष्टाचाराचा विषय आलाच नाही. आपण शिक्षक भ्रष्टाचार सगळा भ्रष्टाचार आणि आपण शिक्षणावर बोलताय. आपण ज्येष्ठ आहात, सिनियर आहात म्हणून ते पण तुम्ही हा विषयावर बोलूच शकत नाही. भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विषय आहेत साहेब. प्रस्ताव आपण जो आपल्या पक्षाने आणि विरोधी पक्षाने जो प्रस्ताव दिला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगिक त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. मग आम्हाला तर बोलताच येणार नाही. बोलता नाही ना तुम्हाला. ते अनेक विषय आहेत, आपल्याला विचार विनिमय करूनच तो प्रस्ताव आणलेला असतो. यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय असल्यामुळे मी तेवढेच निवडलेले आहेत. बाकी शिक्षकांच्या समस्या वेगळ्या आहेत, पण त्या मी घेतल्याच नाहीत ना. ठीक आहे, बोला. आपण आता 10 मिनिट झाले. फक्त 2 मुद्दे राहिलेले आहेत. जवळजवळ 50% जागा रिक्त ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अडचणीचं होत आहे. हे दिव्यांग कल्याण आयुक्ताच्या मार्फतीने ज्या बंद झालेल्या शाळा आहेत अनियमिततेच्या कारणावरून त्या शाळांमध्ये मधले जे मुख्याध्यापक आहेत
त्यांना मुख्याध्यापक पदावर समायोजन करण्याची बेकायदेशीर कृती आहे. त्यामुळे त्यांच्या त्या अधिकाराच्या संदर्भात त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यावर अपील करण्याची सुविधा असावी, अशा प्रकारची माझी विनंती आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होतात, 2-2 वर्षापर्यंत त्यांचं प्रकरण पाठवलं जात नाही आणि जे लोक या संदर्भात काही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात त्यांचं प्रकरण मात्र हे तातडीने स्वीकारलं जातं. हे होऊ नये यासाठी राज्य शासनाने जसं 2 वर्षाच्या आधी संपूर्ण प्रकरण तयार करावं, 6 महिन्याच्या आत ते पाठवावं, या संदर्भातल्या तरतुदीचं पालन व्हावं, अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. एकंदरीत RTEचा कायद्याप्रमाणे संच मान्यता नाही, MEPS मध्ये तरतुदीप्रमाणे कार्यवाही होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब मी या ठिकाणी आणतो. संजय केनेकर.